तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय नवीन अपडेट आहे। उदाहरणार्थ GR कधी येणार आणि वितरणाला कधीपासून सुरुवात होणार। आज 30 जुलै आहे, महिना जेमतेम संपत आलेला आहे। फक्त एक दिवस 31 तारखेचा महिना आहे, फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार हप्त्याचं वितरण हे वेळेवर होणार असल्याचं बोलल्या जात आहे। तर नेमका GR कधी येईल आणि वितरणाला सुरुवात कधी होईल या संदर्भातली सविस्तर माहिती समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर निश्चितच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडका त्यांनो, आज 30 जुलै आहे, जेमतेम जुलैचा महिना सुद्धा आता संपलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्याचं वितरण हे लवकर होणार आहे, म्हणजेच या हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आला असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। समोरच्या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भातला GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध होईल आणि तुमचं वितरण हे लवकरच सुरू होईल। म्हणजेच लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या आतुरतेने, तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भातली अपडेट ही पाहायला मिळू शकते। एकदा का GR आला मग तिथून 2 ते 4 दिवस त्यांची प्रोसेस असते आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर डायरेक्ट हप्ते वितरणाला आता सुरुवात होत असते। या अगोदर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे या घोषणा करत होत्या सोशल मीडिया अकाउंटवर आणि त्यानंतर वितरणाला सुरुवात होत होती, पण आता डायरेक्ट वितरणाला सुरुवात होते। त्यामुळे आपण अशी आशा करूया की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत या हप्ते वितरणाचा GR या 2 दिवसात येईल आणि वितरणासंदर्भात काही संभाव्य तारखा सुद्धा समोर येत आहे। नेमकी काय तारीख आहे तर 10 ऑगस्टच्या अगोदर, म्हणजेच 10 ऑगस्टच्या जवळपास या हप्ते वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला होता अशा सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। 1,67,00,000 एवढ्या महिलांना हप्ता हा मिळणार आहे। पण ज्याप्रमाणे मागच्या महिन्यात काही महिला अपात्र झाल्या होत्या, या महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होण्याची भीती पुन्हा निर्माण झालेली आहे। निकषामुळे काही महिला अपात्र होतील तर काही महिलांचं वयोमर्यादा वाढल्या कारणाने अपात्र होण्याची भीतीही निर्माण झालेली आहे। तर लाडका त्यांनो, या हप्त्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।